राजेश पाटील. धन्यवाद अध्यक्ष महोदय. महाराष्ट्रामध्ये आदिवासी विभागामार्फत अनेक आश्रमशाळा अनुदानित आणि आश्रमशाळा सुरू आहेत, अनेक वसतिगृह सुरू आहेत. परंतु या ठिकाणी शिक्षण घेत येणारे आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये नियोजन करणारे शिक्षक आणि कर्मचारी यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असते आणि मंत्री महोदयांना हे अतिशय चांगल्या पद्धतीने कल्पना त्याची आहे की शेवटी आदिवासी समाजाची मुलं आणि मुली यांचं शिक्षणाची एक दर्जा वाढवायचा झाला तर चांगले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तिथे कायमस्वरूपी नियुक्त असणे खूप महत्त्वाचे आहे. मंत्री महोदयांनी अतिशय स्पष्टपणे इथे सांगितलेलं आहे की नव्यानेच आपण JNM तिथे पद नियुक्त करणार आहोत, शिक्षकांची भरती प्रक्रिया आपण राबवणार आहेत. परंतु त्याच्या पलीकडे मला एक त्यांच्या लक्षात आणून द्यायचं आहे की जो कर्मचारी ते काम करतो रोजंदारीवर त्याच्या बाबतीमध्ये अजून कुठलाही शासन निर्णय घेताना दिसत नाही. अनेक कर्मचारी आहेत ते रोजंदारीवर काम करतात आणि गेली 5 वर्ष 6 वर्ष असं त्या पद्धतीने करतात आणि खास करून ही आदिवासी समाजाचीच मुलं जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. तर माझं मंत्री महोदयांना प्रश्न आहे की जे काही रोजंदारीवर काम करणारे जे कर्मचारी आहेत यांना तात्काळ तुम्ही परमनंट करणार का? प्रश्न क्रमांक 1. दुसरं असं की आजची जर जागरूकता बघितली तर आदिवासी समाजामध्ये मुलींचं शिक्षण घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, परंतु त्या अनुषंगाने प्रवेश क्षमता ही अतिशय कमी आहे. ज्या ठिकाणी 10वी पर्यंत शाळा आहेत ते 11वीचे वर्ग तात्काळ सुरू करणं आवश्यक आहे. माझ्या मतदारसंघातील खुटल इथे आश्रमशाळा आहे थोडक्यात मांडा पालघरमध्ये, तर तिथे 10वी पर्यंत शाळा आहे, परंतु तिथे 11वीचे वर्ग सुरू करण्याच्या बाबतीमध्ये गेले 2 वर्षापर्यंत सातत्याने मी तिथे मागणी करतो. मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की तिथे तात्काळ 11वीचा वर्ग या वर्षी सुरू करावा जेणेकरून तिथल्या आदिवासी मुलींना चांगलं शिक्षणाचं एक 11-12चा वर्ग सुरू करता येतील. आणि एक अतिशय महत्त्वाचा विषय सांगतो की मुंबई आणि वसई पालघर या ठिकाणी शैक्षणिक संस्था खूप चांगल्या आहेत आणि वसईमध्ये मुलींचं आणि मुलांचं वसतिगृह पालघर तो थोडक्यातच अतिशय महत्त्वाचा आहे. ते संपूर्ण महाराष्ट्रातली मुलं तिथे वसतिगृहामध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात कारण ऑनलाईन प्रक्रिया आहे. तर माझं प्रश्न असा आहे, मागणी आहे की या पालघर जिल्ह्यामध्ये वसई तालुक्यामध्ये आणि पालघर तालुक्यामध्ये आदिवासी मुलांसाठी आणि मुलींसाठी नवीन क्षमता वाढवून 1000 विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींसाठी वसतिगृह चालू केल्यास इथे मुलींची चांगली सोय शिक्षणाची होईल. तर हे नव्याने याच्या बाबतीमध्ये शासन सुरू करणार काय, हा माझा तिसरा प्रश्न. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय राजेश पाटीलजीने जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्यांनी जर त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्या तर त्या ठिकाणी निश्चितपणानं हॉस्टेल्स आपल्याला सुरू करता येतील. कारण त्या भागामध्ये जागा आपण शोधतोय, जागा मिळाल्या नाही म्हणून त्या ठिकाणी आपण त्या पद्धतीने देऊ शकलो नाही. दुसरं आपण सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये मुलं 10वी पास झाले, 11वीचं मी सन्माननीय सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं आहे की आपण शासकीय आश्रमशाळा आणि अनुदानित आश्रमशाळा ज्या आश्रमशाळांमध्ये कमीत कमी 30 पोरं आहेत त्या ठिकाणी आपण हे तुकडी वाढ देण्याचा आपण प्रयत्न करतोय. सुरुवातीला आम्ही असं ठरवलं होतं की 40 ज्या ठिकाणी मुलं आहेत त्यांना आपण तुकडी वाढ देऊ, तशा पद्धतीच्या 44 तुकड्यांना वाढ दिले. त्याचे आदेश मी आता आचारसंहिता संपली का त्याचे आदेश काढतोय त्यांना तुकडी वाढ देण्याचा. आणि त्याचबरोबर तिसरा प्रश्न आपण जे म्हटलात की मुलं हे रोजंदारीवर जी मुलं आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये न्यायालयात गेली होती आणि माननीय न्यायालयाने काही आदेश दिले की ज्यांना 10 वर्ष झाले त्यांना आपण त्यांना रेग्युलराइज करा, नियमित करा. त्या पद्धतीचं आपण ते नियमित केलेले आहे. आणि बाकीचे जे उर्वरित आहे त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा शासन विचार करत आहे.